खबर महाराष्ट्र के अकोला से है, जहां अमरावती जिले की निवासी और नीट परीक्षा की तैयारी करने के लिए अकोला में कोचिंग क्लास में प्रवेश लेने वाली एक छात्रा के साथ ऑटो चालक ने चलती रिक्शा में छेड़छाड़ करने की घटना अकोला शहर में घटी। छात्रा की समय सूचकता व हिम्मत के कारण ऑटो चालक अब गिरफ्तार है और इसे न्यायालय में जेल भेज दिया गया है। छात्रा नाबालिग है। आरोपी का नाम जफर खान, उम्र 41 वर्ष है। संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। मुलगी अल्पवयीन आहे. ट्युशन क्लास इथे एका कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेते. ती तिच्या आई-वडिलांकडून गावाहून आली. बस स्टँडवर 4 वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्या. नंतर एका रिक्षावाल्याला त्या रिक्षात बसली ती विचारून आणि रिक्षावाला जो यातला आरोपी रिक्षावाला आहे, त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली. नंतर तिचं म्हणणं आहे की असं निर्जन जिथे पाऊसही भरपूर होता, लोकं कोणी नव्हते, तिथे नेली आणि तिचा हात ताणून तिला मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला. तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात आणि नंतर ती रस्त्याने पुढे चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबरीच्या सहकाऱ्यासोबत पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्यात CCTV वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलंय. रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे. त्याच्यात आरोपी ऑटोसहितच आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्रीच त्याला अटक केली आहे. आता पुढील तपास सुरू आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पॉस्कोचा कलम लावला आहे आम्ही याच्यात. आम्ही पॉस्को 74 108 नाही कलम आहे. आम्ही BNAचे 74 118 कंसात 1 137 कंसात 2 आणि पॉस्कोचा कलम 8 लावला आहे. विनयभंगाचा प्रकार असल्यामुळे हे सेक्शन आहे. पुढील तपास सुरू आहे.